Hello, good morning. Good morning, student. Let us start our next point from Maths 2, chapter number 5, coordinate geometry. Last period we studied about distance formula, and from this distance formula there are many applications. आपण जो अंतराचे सूत्र डिस्टन्स फॉर्म्युला शिकलोय त्या सूत्राचा आपल्याला विविध प्रकारे उपयोग करता येतो आणि म्हणून त्यालाच आपण ॲप्लिकेशन असं म्हणतो. ॲप्लिकेशन म्हणजे उपयोजन. त्या सूत्राचा उपयोजन करून आपल्याला इतर गणितं सोडवता आली पाहिजे. सो दिस एक्झाम्पल इज बेस्ड ऑन ॲप्लिकेशन ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला. हे उदाहरण त्या अंतराच्या सूत्राशी संबंधित आहे. काय आहे बघा प्रश्न. शो दॅट पॉइंट 174211 -11 -44 आर व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर्स. तर आपल्याला हे दाखवायचं आहे की हे चार बिंदू चौरसाचे शिरोबिंदू आहेत. चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे आणि म्हणून सोल्युशन फॉर दिस वी यूज डिस्टन्स फॉर्म्युला. अगोदर आपण स्क्वेअर म्हणजे काय तर या प्रकारे चारही बाजू समान लांबीच्या. सपोज ABCD आर 4 पॉइंट्स. आपण जर ही अंतर समान दाखवली, ही चारही अंतर समान आहेत अशी दाखवली आणि शिवाय याचा कर्ण आणि याचा कर्ण समान लांबीचा आहे असे जर दाखवू शकलो तर हा चौरस आहे आपण सहज सांगू शकतो. म्हणजे आपल्याला हे गणितात नेमकं काय शिकायचं आहे किंवा काय दाखवायचं आहे तर या चार बाजू समान लांबीच्या आहेत आणि हे कर्ण समान लांबीचे आहेत आणि म्हणून ते कशाने सिद्ध होतं तर डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण ते करणार आहोत. म्हणजेच काय काय करायचं आहे बघा. क्रम लिहूया. डिस्टन्स AB काढायचा आहे, डिस्टन्स BC काढायचा आहे, डिस्टन्स CD काढायचा आहे, डिस्टन्स DA. बघा AB BC CD आणि DA ही अंतर काढायचे आणि याच्यामुळे काय होईल चार बाजू एकरूप आहेत हे सिद्ध होईल. मात्र चौरसासाठी अजून एक बाब आवश्यक आहे ते म्हणजे याचे कर्ण सुद्धा एकरूप पाहिजे. सो डिस्टन्स AC ही सुद्धा आवश्यक आहे आणि डिस्टन्स DB ही सुद्धा आवश्यक आहे किंवा BD. या चार गोष्टींच्या किमती जेव्हा आपल्याला मिळतील त्या जर योग्य किमती असतील तरच आपण हे सांगू शकतो दीज पॉइंट्स आर व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर. हे चार बिंदू त्या चौरसाचे शिरोबिंदू आहेत असं आपण सांगू शकतो आणि म्हणून आपण या सर्व बाबी इथे आता काढणार आहोत. सो फर्स्ट डिस्टन्स लिहिण्यासाठी यातील बिंदूंना आपण नाव देऊया. सो डिस्टन्स point A has coordinates 1 7, point B has coordinates 4 2, point C has coordinates -1 -1 and point D has -4 + 4. And then using distance formula, distance AB is equal to x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 ब्रॅकेट. बघा हा फॉर्म्युला. मग हाच फॉर्म्युला इथे याच्या बाबतीत वापरूया. मी आता डायरेक्ट ते लिहितोय. x2 AB हे दोन पॉइंट आहेत x1 y1 x2 y2, x1 y1 x2 y2. सो x2 minus x1 मी आता इथेच करणार आहे. x2 minus x1 4 - 1 म्हणजे 3, 3 चा वर्ग डायरेक्ट उत्तर लिहितोय. आणि y2 - y1 y2 - y1 म्हणजे 2 - 7 म्हणजे -5 चा वर्ग. या पद्धतीने डायरेक्ट मी करतो. तुम्ही किंमत लिहून त्याला सोपं रूप दिलं तरी सुद्धा चालण्यातलं आहे. ही पायरी थोडीशी वाढेल
पण बोर्ड परीक्षेत मात्र तुम्हाला ती किंमत घालावीच लागणार आहे, हे लक्षात घ्या. इतकं शॉर्ट नाही चालणार. सुरुवातीला म्हणून मी हा फॉर्म्युला लिहिलाय, सतत पुढच्या स्टेपला मी फॉर्म्युला लिहित नाही आणि म्हणून थोडक्यात मी थोडीशी सुधारणा करतो. सो डिस्टन्स AB इज इक्वल टू x2 4 minus x1 1 square plus y2 2 minus y1 that is 7 bracket square, and then 3 square plus minus 5 square. So we get 3 square that is 9 and square of 5 minus 5 that is 25. So it is 34. Root 34 is the distance between point A and B. A and B मधील असणारे हे अंतर आहे. Then distance BC. Distance BC. So from this, again x1 y1 x2 y2. So x2 minus x1, x2 is minus 1 and minus 4 bracket square plus y2 minus 1 and minus y1 that is 2. किमती घालून सोपं रूप द्यायचं आहे. बघा हे -5 झाले, -5 स्क्वेअर प्लस -3 स्क्वेअर. So it is 25 plus 9 and we get 34. Again distance between BC is root 34. Then distance CD यातलं अंतर काढायचं आहे. परत मग हा x1 y1 x2 y2 and then x2 minus x1 x2 minus x1 -4 minus -1 -4 minus -1 and bracket square -4 minus -1 plus y2 minus y1 4 minus -1 minus -1 bracket square. So we get, so minus minus it becomes plus, and plus 1 and minus 4 that is -3. -3 square plus this also becomes minus plus, so 5 square. बघा हे -4 आहे, वजा वजाचा गुणाकार अधिक होईल म्हणजे यांची बेरीज येईल -3 -3 चा वर्ग आणि परत हे वजा वजा अधिक 4 अधिक 1 5 5 चा वर्ग आणि म्हणून हे होईल -3 चा वर्ग म्हणजे 9 आणि 5 चा वर्ग 25. सो इट इज ऑल्सो रूट 34. हे सुद्धा अंतर वर्गमुळात 34 आहे. And then distance DA यातलं अंतर सुद्धा आपल्याला काढायचं आहे. x1 y1 x2 y2. So x2 minus x1 1 वजा वजा 4 आणि 7 वजा y2 minus y1 7 वजा अधिक 4 वजा वजा अधिक होईल म्हणजे 5 चा वर्ग आणि प्लस 7 minus 4 that is 3 square. So we get 25 plus 9, so it is also square root of 34.
अशा रीतीने मिळेल. म्हणजे बघा आता आपण काय सिद्ध केलं, या चार बाजू, या प्रत्येक बाजूची लांबी समान आहे. चौरसाची अट काय असते, चौरसासाठीच्या दोन अटी आहेत, सर्व बाजू समान लांबीच्या आणि त्याचे कर्ण एकरूप पाहिजे. आणि म्हणून अन्यथा काय होईल, समजा जर आपण एवढंच केलं तर हा समभुज चौकोन सुद्धा होईल. केवळ चार बाजू समान म्हणजे तो समभुज आहे, रोम्बस, आपण रोम्बस म्हणतो त्याला, तसा सुद्धा होईल. परंतु तो स्क्वेअरच आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर अजून एक बाब करायला लागेल, डिस्टन्स AC, एसीतलं अंतर काढावं लागेल. तो डिस्टन्स AC स्क्वेअर रूट ऑफ x1 y1 x2 y2 y2 x2 minus x1 1 minus minus 1 minus minus 1 bracket square plus y2 7 minus minus 1 bracket square. So it is 1 plus 1, so it is 2 and square of 2 plus here also plus 1, 7 plus 1, so 8 square. So we get 4 plus 64 and root 68 is the distance between A and C, root 68. And then next and last, AC has the root 68 and distance BD. बीडीतलं अंतर काढूयात. यातलं अंतर सपोज x1 y1 x2 y2 कोणतेही तुम्ही घेऊ शकता, कसंही किंमत x1 y1 मानलं तरी चालेल. समजा x1 y1 x2 y2, मात्र ते अंक चुकू नयेत, क्रम चुकू नयेत याची फक्त काळजी घ्यायची. सो x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So we get minus 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 8 bracket square plus 2 square. So it is 64 and it is 4, so it is also 15. म्हणजे काय सिद्ध केलं आपण, हे दोन्ही कर्ण सुद्धा एकरूप आहेत, हा कर्ण आणि हा कर्ण सुद्धा एकरूप आहे, हे यातनं सिद्ध झालं. आणि म्हणून मग उत्तर लिहायचं, फ्रॉम गिवन distance AB is equal to distance BC is equal to distance CD is equal to distance CA and hypotenuse AC equal to BD. Distance AC is equal to distance BD, and therefore quadrilateral ABCD is square and given points are vertices of square. दिलेले सर्व बिंदू चौरसाचे शिरोबिंदू आहेत असं आपल्याला सांगता येईल. उदाहरण फक्त लिखाणामध्ये मोठं दिसतंय म्हणून तुम्ही गडबडून जाण्याची गरज नाही, सावकाश काम करा, 2 मिनिट उशीर लागेल, मात्र या स्टेप्स अगदी एकाखाली एक व्यवस्थित घ्या, कारण हे एकच सूत्र वापरलंय. प्रत्येक बिंदू तुम्ही सावकाश करा, x1 y1 x2 y2, हे झाले की परत x1 y1 x2 y2, परत हे झाले की x1 y1 x2 y2, आणि हे झाले की परत x1 y1 x2. चुकायला अजिबात शक्यता नाही.
फक्त तुम्ही चुकू शकता कुठे, हे वजा वजा यांची किंमत अधिक येते, चिन्हात कुठे गोंधळ झाला तर तुम्ही चुकू शकता. तर यातनं आपण काय केलं, प्रश्न होता पॉइंट्स दीज आर व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर, हे 4 बिंदू चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा, असा तो प्रश्न होता. आणि आपण ते कसं सिद्ध केलं, तर चौरसाच्या या 4ही बाजू समान लांबीच्या आहेत, ही पहिली बाब, या 4ही बाजू, आणि त्याचे कर्ण एकरूप आहेत आणि म्हणून हा चौरस आहे आणि म्हणून दिलेले बिंदू चौरसाचे आहेत, असा त्याचा अर्थ होतोय. तर अशा प्रकारे हे एकच गणित आज इथे होतंय. बराच वेळ आणखी दुसरं उदाहरण घ्यायला जाईल. तर ठीक आहे, आपण उद्या पुढच्या प्रश्नाला हात घालूयात. प्रश्न क्रमांक 2 प्रॅक्टिस सेट 5.1 मधले, डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर, दिलेले बिंदू एक रेषीय आहेत का हे दाखवा, अशा प्रकारचा प्रश्न उद्या आपण अभ्यासूयात. थँक्यू. थांबूया तिथे. तर तुम्हाला काल सूचना दिली पुन्हा एकदा तीच, ज्यांनी उशिरा मोबाईल घेतलेत त्यांनी सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि तसा हा व्हिडिओ फक्त आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मर्यादित आहे, इतर त्याचा काही तुम्हाला त्रास नाही, लक्षात घ्या. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला सर्वच्या सर्व व्हिडिओ एकत्र मिळणार आहे, ही बाब लक्षात घ्या. थँक्यू. थांबूया तिथे.